नमस्कार, मी भाग्यश्री गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण मस्त असा वडापाव बनवणार येतं नवीन पद्धतीचा। सगळ्यात अगोदर आपल्याला मिरची, लसूण, अद्रक, मीठ हे सगळं एकत्र बारीक करून घ्यायचं आहे। आपले बटाटे सोलून झाले तर बारीक करून घेऊ। बटाटे बारीक करून घेतले तर आपण चूल पेटून घेतली आणि कढई पण ठेवली चुलीवर। 2 पळ्या तेल घातलंय, 1 चमचाभर मोहरी चांगली तडतडून द्यायची, 1 चमचाभर जिरे, हिरवी मिरची बारीक करून घेतलेली, कढीपत्ता। मिरची जास्त परतून नाही घ्यायची बरं का। त्याच्यामध्ये घालू कांदा, अर्धा चमचा हळद, 1 चमचाभर धना पावडर, एव्हरेस्ट मसाला 1 चमचाभर। जास्त पण परतून नाही घ्यायचं आपल्याला। आता मसाले परतले तर कढई खाली घेऊ, सगळं एकत्र करून घ्यायचंय। कोथिंबीर, आपण थोडंसं मीठ मसाल्यामध्ये टाकलं होतं मिरची बारीक करताना आणि अजून थोडंसं टाकून घेऊ। एकदम सोपी आहे बटाट्याची चटणी बनायला। आपण डबल कढई ठेवून घेतली। आता वडे तळण्यासाठी तेल टाकून घेऊ कढईत। बटाट्याची चटणी काढून घेऊ बाजूला। याच्यामध्ये घालू थोडीशी चिमूटभर हळद, मीठ। वड्यासाठी पीठ तयार झालंय आपलं, मस्त असं फुलतं पीठ। आपण याच्यामध्ये अजिबात सोडा वापरलेला नाही। छान असं पीठ तयार झालंय आपलं। 5 मिनिटं बाजूला ठेवू। वड्यासोबत खाण्यासाठी आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्या आहेत। त्यासाठी अशा थोड्या चिरून घ्यायच्या, म्हणजे फुटत नाहीत, तेल अंगावर उडत नाही। वडापाव म्हणलं की मिरची येतीच आणि मिरचीशिवाय वडापाव खायची मजाच नाही बरं का। आपली चटणी पूर्ण थंड झाली। आपण आता इथं पाव घेतलेले आहेत। आता आपल्याला या पावाचे तुकडे करून घ्यायचे इथं 2-4 पावाचे। आपण असे 4 पावाचे तुकडे करून घेतले तर आता आपण इथं वडे बनवू। असा गोल वडा बनवायचा आपल्याला। याच्यामध्ये पावाचा तुकडा घ्यायचा आहे, खायला खूप छान लागतो बरं का। तुम्ही नक्की असा एकदा बनवून पहा। अशा पद्धतीने आपण सगळे वडे बनवून घेऊ। असाच पावाचा तुकडा घालून घ्यायचा आपल्याला याच्यामध्ये। मस्त दिसतोय ना, खायला पण अशी छान चव लागते बरं का। अशाच पद्धतीने आपण सगळे वडे बनवून घेऊ। पावाचा तुकडा वड्यामध्ये, आपले सगळे वडे तयार झाले तर अशा पद्धतीने आपण आता हे छान असे तळून घेऊ। आपण सगळ्यात अगोदर मिरच्या तळून घेऊ। याच्यावर लगेच मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे मिरच्यामध्ये छान असं मीठ मुरतं आणि मिरच्या खायला छान लागतात। आपण आता वडे काढून घेऊ। भाग्यश्री पण खूपच छान वडे बरं का। हो, वा 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 मंडळी, वडे फार छान दिसत आहे बरं का। आता आपण चव बघू। वडे छान असे तळले तर काढून घेऊ। मंडळी चला आता भाग्यश्री वडे बनवत आहे।
आता आपण मस्त वड्याची चव बघू बरं का कशी झाली. हो घ्या, गरम गरम खाऊन घ्या. वा 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 वा. तनू बाळा थांब बाळा. छान असे आपले वडे तयार झाले तर खाण्यासाठी. तनू घ्या तुम्ही आता गरम गरम खायला. धराव. मंडळी आठवणीने वडे खायला या बरं का. आता बसली आहे आपली पंगत. मला दिलं पहिले. हुशार आहे दादा. वडिलांना दिला आहे पहिले ताट. पंगत बसली गरम गरम वडे खायला. मी गरम गरम काढते. बाई, अण्णा, गीता आम्ही सगळे खाऊ. तोपर्यंत त्यांना म्हणलं तुम्ही खा आणि मला चव सांगा कशी झाली दादू चव. छान झाली. कसे झाले हो? चवदार झाले ना. छान झाले म्हणते तर. हो ना. तनूला वडा दुसरा घ्यायचा आहे गरम गरम. तनूला वडापाव म्हणजे पावात चटणी घालून तसा लागतो. पण बरं का भाग्यश्री, हा? वड्यात अजिबात तेल नाही आणि एकदम चविष्ट झाले बरं का. तेलकट नाही ना अजिबात. हं. खायला पण चांगले झालेत ना. दादा तुला आवडलेलं नाही. वा वा वा. मंडळी आपल्या रामला आता वडा खायचा आहे बरं का. आणि मंडळी तुम्ही अशा पद्धतीने नक्की वडापाव बनवत जा बरं का. वेगळ्या पद्धतीने खूप छान आहेत खाण्यासाठी. भाग्यश्री बघू वडा. राम आलाय. धरा ना. रामला देऊ आता आपण वडा. मंडळी पण राम खूप छान चव सांगतो बरं का. आता बघा बरं का. हां राम कसे झाले वडे. छान. छम. खूप छोटा आहे पण चविष्ट भाज्या बनवत असते भाग्यश्री. वडे सर्व काही त्याच्यामुळे छान म्हणतो. तर चला मंडळी, आजचा आपला वडेपावचा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त शेअर करा बरं का. आणि टिप्पणी करायला विसरू नका. आणि तुम्ही अशा पद्धतीने नक्की वडापाव बनवा बरं का. तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.